पावसाळा असो किंवा हिवाळा, गरमागरम आलू बोंडा खायला कोणाला नाही आवडत। विदर्भ म्हटलं की तिखट, मसालेदार आणि झणझणीत पदार्थाची आठवण आपोआपच येते। त्यातल्या त्यात एक खास पदार्थ म्हणजे विदर्भातील आलू बोंडा। हा आलू बोंडा आणि मुंबईचा वडा यामध्ये खूप फरक आहे, चवीमध्ये पण आणि बनवण्यामध्ये पण। तुम्ही हा विदर्भ स्पेशल आलू बोंडा आणि त्यासोबत हा तर्रीदार रस्सा कधी खाल्लाय का? नसेल खाल्लं तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूपच स्वादिष्ट बनते। ही भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा नुसती पण खाऊ शकता। बोंडा फुटू नये आणि खमंग होण्यासाठी खास टिप्स आणि सोबत कट रस्स्याची झणझणीत रेसिपी आपण पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल। नमस्कार, मी रसिका, रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण आलू बोंडा बनवण्यासाठी आलू मसाला बनवून घेऊ। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 छोटी पळी तेल घातली आहे। तेल गरम झालं की अर्धा छोटा चम्मच मोहरी घालूया, अर्धा छोटा चम्मच जिरा घालूया। जिरा फुलला की कढीपत्ता घातला आहे। बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला खूप वेळ किंवा रंग बदलेपर्यंत परतवायचं नाही। कांदा काही सेकंद परतून झालं की यामध्ये ठेचलेलं लसूण घातलं आहे। लसूण पण परतून घेऊया। कांदा आणि लसूण परतून झालं की यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद घालूया, लाल तिखट घालूया, आवडीनुसार लाल तिखट घाला। तर इथे मी 2 छोटी चम्मच लाल तिखट घातला आहे, अर्धा छोटा चम्मच गरम मसाला, 1 छोटा चम्मच धना पावडर घातला आहे। सगळे मसाले परतून घेऊया। काही सेकंद मसाला परतून झालं की यामध्ये उकळलेलं बटाटा घालूया। तर इथे मी 4 ते 5 बटाटे उकळून साल काढून मॅश करून घेतले आहे। बॉईल केलेला बटाटा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। ते आलू मसाला तयार आहे। हा आलू मसाला गार करायला ठेवूया, तोवर तर्रीदार रस्सा बनवून घेऊया। त्यासाठी ते गॅसवर एक भांडं ठेवलं आहे। भांड्यामध्ये तेल घालूया। भांड्यामध्ये मी 2 छोटी पळी तेल घातलं आहे। तेल गरम होते तोवर वाटण पाहून घेऊया। वाटणामध्ये इथे सुका खोबरा भाजून घेतला आहे, एक कांदा भाजून घेतला आहे, थोडं लसूण, आलं, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। भांड्यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो, आलं, लसूण, भाजलेला कांदा, भाजलेला खोबरा सगळं घालून ही बारीक याची पेस्ट बनवून घेऊया। तर इथे हे मी असं बारीक असं फिरून घेतलं आहे। हे तेल तापलं आहे, यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरा घालूया। जिरा फुलला की कढीपत्ता घालूया, हिंग घालूया। यामध्ये आपण फिरवलेलं वाटण घालूया। वाटण काही सेकंद परतून घेऊया। वाटणला छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। हळद घातली आहे अर्धा छोटा चम्मच, धना पावडर घातलाय 1 छोटा चम्मच, गरम मसाला घातलाय अर्धा छोटा चम्मच, लाल तिखट घातलेले 2 छोटे चम्मच। सगळे मसाले तेलामध्ये परतून घेऊया। मसाले काही सेकंद परतून झाले की यामध्ये बॉईल केलेले चणे घालूया। तर इथे मी हे गावठी चणे घेतले आहेत आणि हे चणे 4 तास भिजवून घेतले आहेत आणि 4 शिट्या काढून घेतल्या आहेत। ह्या मसाल्यामध्ये हे चणे घालून कितपत रस्सा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी वाढवा। एक उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। तर्रीदार रस्सा तयार आहे। आता आपण आलू बोंडा बनवण्यासाठी पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी मी ते 1 कप बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडं खाण्याचा सोडा घालूया आणि हे असं पातळसर आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट न करता या पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आलू मसाला पण तयार आहे, पूर्ण गार झाला आहे। आता याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घेऊया। तर आलू बोंडा हा थोडा
साईजमध्ये मोठा असतो। मी असे मोठेच आलूबोंडे बनवून घेणार आहे। त्यासाठी मी असे थोडे मोठेच गोळे बनवून घेत आहे। याच पद्धतीने आपण सगळे गोळे बनवून घेऊया। तर इथे आपण सगळे गोळे बनवून घेतले आहेत आणि आता हे आपण तळून घेऊया। हे मिश्रण आणि गोळे आपले तयार आहेत। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता हे गोळे या पिठामध्ये घालायचे आणि या पद्धतीने तेलामध्ये सोडायचं। तर इथे आपण अगोदरच तेल तापत ठेवलं होतं। तेल पण तापलं आहे। आता यामध्ये हे आलूबोंडा सोडायचं आणि तळून घ्यायचं। आता हे आलूबोंडे या तेलामध्ये या पद्धतीने सोडायचे आणि तळून घ्यायचं। हे आलूबोंडा एका साइडनी तळून झाले की दुसऱ्या साइडनी पलटून घेऊया। दोन्ही साइडनी छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे आपले बघा, तर इथे तुम्ही पाहू शकता आपले आलूबोंडे तळून झाले आहेत। याच पद्धतीने राहिलेले सगळे आलूबोंडे तळून घेऊया। तर इथे तुम्हाला तोडून दाखवते, पहा यामधला मसाला खूपच टेस्टी लागतो। चला तर सर्व करूया। या पद्धतीने एका प्लेटामध्ये हे असे आलूबोंडा ठेवायचा आहे आणि यावर गरम गरम रस्सा घालायचा आहे। वाव, रंग तुम्ही पाहू शकता किती छान आला आहे। यामध्ये आवडीनुसार वरून शेव घालूया। आलूबोंडा तर्रीदार रस्सा तयार आहे। ही भाजी चपाती सोबत अप्रतिम लागते। तुम्ही आतापर्यंत ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा। ही भाजी तुम्ही एकदा ट्राय केली ना परत परत बनवाल। एवढी छान आणि एवढी टेस्टी भाजी ही बनते। हा स्वाद तुम्हाला विसरता येणार नाही। एवढी जबरदस्त भाजी ही तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, प्लीज एक लाईक करा। आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।